शिर्डी परिसरात अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीकडून मोठ्या प्रमाणात धाडसत्र सुरू असून अशोक खरात प्रकरणात तपासाला आता अधिक वेग आला आहे। समता पतसंस्थेच्या राहता शाखेत ईडीचं पथक दाखल झालं असून शाखेतील आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार समता पतसंस्थेमध्ये अशोक खरात नॉमिनी असणारी तब्बल 100 खाती असल्याचं समोर आलं असून या खात्यांवरून सुमारे 60 कोटी रुपयांहून अधिक व्यवहार झाल्याचाही अंदाज व्यक्त केला जात आहे। या पार्श्वभूमीवर ईडीनं आर्थिक गैरव्यवहार, मनी लॉन्ड्रिंग आणि संबंधित बाबींचा तपास हाती घेतला आहे। एकीकडे शिर्डी पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असतानाच आता ईडीनं देखील स्वतंत्ररित्या तपास सुरू केल्यामुळे प्रकरण अधिकच गंभीर बनलं आहे। नाशिक, मिरगाव, राहता आणि शिर्डी या भागांमध्ये एकाच वेळी धाडसत्र राबवण्यात येत असून संबंधित ठिकाणांवरील कागदपत्रे, व्यवहार नोंदी आणि डिजिटल पुरावे तपासले जात आहेत। दरम्यान समता पतसंस्थेच्या राहता शाखेत ईडीचे 5 ते 6 वरिष्ठ अधिकारी उपस्थित असून त्यांनी शाखेतील व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांची कसून चौकशी सुरू केली आहे। संशयित व्यवहारांची माहिती, खातेदारांचे तपशील आणि निधीच्या स्रोताबाबत सखोल माहिती घेतली जात आहे। अशोक खरात याच्या मालमत्ता, त्याच्या नावावर किंवा संबंधितांच्या नावावर असलेले व्यवहार तसेच पतसंस्थांमधील आर्थिक उलाढाली यावर ईडी विशेष लक्ष केंद्रित करीत आहे। या कारवाईमुळे येत्या काळात आणखी धक्कादायक माहितीही समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। यस्तान मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, राहता।